चला मॅच कडे जाऊया. एक कॅश प्राइज अनाउन्स करतो आणि कमेंट्री बॉक्स मध्ये बाबू शाह सर आणि योगेश ढोळे सरांचं देखील आगमन झालं सर या कॉम्बॉक्स मध्ये. आणि पहिला कॅश प्राइज आहे श्री 11 जयशंकर सांदई सांडी संघाचे पुरस्कर्ते सुभाषजी गोमारे नरेंद्र शेठ गोमारे यांच्या वतीने षटकार हॅट्रिक साठी 1000. चलिए बात करेंगे. देखिए यहाँ पर दुर्वेश भानुदास धुले साहब देखिए हैट्रिक विकेट के लिए 1000 खास करके दीप 11 के नाम से. देखिए साई जिराड अलीबाग कमाल की गेंदबाजी भाई लाजवाब. देखिए लाइन और लेंथ है बेमिसाल. देखिए पर तेरी बिंदिया उड़ा कर ले गई मेरी निंदिया. और देखते हैं ये बिंदी गेंद कितना मुश्किल बनाएगी. और दूसरी तरफ देखिए बात करेंगे श्री 11 से जयशंकर. देखिए चांदाई टीम है जिस टीम ने देखिए क्या जश्न का रात था, क्या जश्न का माहौल था, बदलापुर का मैदान था. स्वर्गीय जगन्नाथ स्मृति चषक है. और जिस तरह से हर टीम को वहाँ पर चारों खाना जीत के थे और यहाँ पर बल्लेबाजी मिला है. और उस टीम के देखिए पुरस्कृत है श्री 11 कहा जाए तो निश्चित से बड़ी नाम. देखिए नरेंद्र दादा घुमारे. देखिए आइए वीआईपी डैश में वेलकम स्वागत है. हमारे आमदार साहब भी देखिए इस वक्त मैच की पूरी आनंद लेते हुए. अजीत सर मुझे लगता है जो सामने से क्राउड है ना थोड़ा साइड में आ जाए तो बेहतर होगा. थोड़ा एक आवाज़ दीजिए. आमदार साहब भी देखिए बैठकर मैच की मजा ले रहे हैं. गणेश दादा विनंती करतो उल्हास सगळ्यांना विलास जरा सगळ्यांनी स्टेजच्या समोर सगळ्यांनी थोडं बाजूला. आमदार साहेब क्रिकेटचे किती चाहते ते सगळ्यांना माहित आहे. 40+ स्पर्धा आजही आमदार साहेब मैदानावरती उतरतात आणि चांगलं खेळतात देखील. नहीं सही बताया अजय. यहाँ पर देखिए पहला सफलता मिलने के साथ देखिए दीप के अंदर देखिए वो एनर्जी जिसके नाम से टीम दिखता है. वहाँ दूर से आए भाई, बड़ी दूर से आए, प्यार का तोहफा लाए हैं. और पहला सफलता पहला विकेट से 2 पर देखिए गिरता हुआ मंगेश कोलंबे. पूर्ती करणार व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि त्यांचे बंधुरात कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहरजी थोरवे साहेब. खरं तर भजनाची देखील तेवढीच आवड आहे. भजन म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये कला, क्रीडा, सांस्कृतिक, शिक्षण, सामाजिक, राजकीय सगळ्या क्षेत्राला योगदान देणारे आमदार म्हणजे आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेब. कमाल के देखिए लाजवाब गेंद से मुश्किल बनाएगी. देखिए यहाँ पर से नरेश दादा मेनमी ने देखिए बात करेंगे छक्के की हैट्रिक के लिए. देखिए बात करेंगे 3000. क्या बात है. कैश प्राइज देखिए बड़ी तेजी से लगाया. ओ वाटर शॉट है. फील्डर देखिए यहाँ पर पहुंचे क्या गेंद को रोके यहाँ पर. लेकिन देखते हैं अंपायर का डिसीजन क्या था. यहाँ पर से शायद फील्डर से दूर निकलता हुआ और 4 रन आता हुआ. और ये काम तो करना पड़ेगा भाई. कहते ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे. और पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए बना यहाँ पर से 6 रन. और चलेंगे डीजी के पास. देखिए हमारे प्यारे हमदर्द साहब इस वक्त हैं और उनके साथ देखिए बहुत सारे अतिथि मेहमान हैं. और चलते डीजी की सॉन्ग की तरफ. पहला ओवर का खेल समाप्त 6 पर 1. जी गोमारे यांच्या वतीने षटकार हॅट्रिक साठी 1000. उल्हासजी धुळे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000.
चलिए बात करेंगे 6 विकेट के लिए लगातार देखिए 3000 नरेश दादा मिनमिने। चलिए बात करेंगे एक अच्छी आवाज देखिए योगेश धोले सर जुड़ चुके हैं यहाँ पर कमेंट्री बॉक्स में। क्या बढ़िया शुरुआत है। थँक्यू सो मच बाबूशाह सर, थँक्यू सो मच अजय डायरे सर. खऱ्या अर्थानं एमर्जन्सी या स्पर्धेमध्ये आम्हाला इन्व्हाइट केलं गेलं. खऱ्या अर्थानं 2 रात्रीमध्ये आम्ही या स्पर्धेमध्ये जरूर होतो, परंतु आजच्या रात्रीमध्ये जे एमर्जन्सी इन्व्हाइट केलं गेलं तर दुर्वा 11 सावले टीमचे मनापासून पुनश्च धन्यवाद. ऑन साईडला टर्न केला डीप, अगदी पण पाहता मिड विकेटमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्यानं धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचलाय. या दरम्यान केतन धुळे दादा यांनाही विनंती करायला आपण मंचावरती यावं. रमेशजी भोईर साहेब यांनाही विनंती करतो की आपण मंचावरती येऊन आसन असतं. बरीचशी कॅश प्राईज आहेत. जर का किपरने 2 कॅच पकडल्या तर दुर्वेश भानुदास धुळे यांच्याकडून 2000. 7 धावा ज्या धावफलकावरती पाहायला मिळतात. 6 षटकारांसाठी सन्माननीय गणेशजी दलवी यांच्याकडून 5555 जे 4 पंजे 6 षटकारांसाठी आहेत. ओ यावेळी फटका ऑन. ओ फिल्डर आहेत, पकडली कॅच, मिळाली विकेट. घेतलाय त्यावरती जर षटकार लागला तर रमेशजी भोईर यांच्याकडून 2000. दिल खुलास व्यक्तिमत्व आणि आमदार साहेबांच्या गाडीवरती आता तो सिक्सर कोण मारेल हे बघायचं आहे. आणि आमदार साहेबांचा जो बॅनर, भव्य असा बॅनर आपण स्टेजवरती पाहताय, जर का त्या बॅनरवरती कोणत्या बॅटरनं सिक्सर मारला तर सोमनाथजी मोडक यांच्याकडून 5000. आयोजक भानुदासजी धुळे, गणेशदादा मोडक, विलाजी मोडक साहेबांकडून 5000. टोटल 10,000. आणि नरेशजी मिनमिने यांच्याकडून देखील आपण पाहतोय 6 बॉलमध्ये 6 विकेट जर का एखाद्या गोलंदाजाने मिळवला तर तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय कर्जत खलापूर विधानसभेचे कार्यसम्राट दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेब आपण पाहताय या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्यांच्या नावानं खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. आमदार साहेब म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं कर्जत नगरीमध्ये जे लँडमार्क तुम्ही पाहताय, कर्जतमध्ये खऱ्या अर्थानं लँडमार्कच नव्हतं आणि ज्यांच्या माध्यमातून जे लँडमार्क उभारण्यात आलं ते लाडके आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब आपण पाहताय. मुख्य योगेश थोडं थांबवतोय तुला. कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती, युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय अमरदादा मिसाळ यांचं आगमन आमदार चषक 2026 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदरणीय आमदार साहेबांचे शिलेदार माजी सभापती अमरदादा मिसाळ यांचं या क्रीडा मंचकावरती आमदार साहेबांच्या नावाने उभारलेल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. धमाका. अमरदादा मिसाळ आले आणि त्यांच्या स्वागतासाठी आपण पाहतो फटाक्यांची आतिषबाजी. वाह, खतरनाक उडवला बॉल, उंच वे चाललाय, कॅच आउट. तीन षटकार आणि 3 चौकार जर लगातार मारले तर
राज कडू यांच्याकडून 1000. वैभव तामाने जे आमदार साहेबांचे प्रचंड मोठे चाहतेत त्यांच्याकडून देखील आमदार साहेबांचा जो बॅनर आहे त्यावरती जर षटकार आला तर 1000. हे खरं तर आमदार साहेबांवरती प्रेम करणारे ही जनता आणि आमदार साहेब आले आणि बक्षिसांची खैरात. म्हणजे मलाही असं वाटतं का मी फलंदाज पाहिजे होता आणि मी कदाचित एक कॅश प्राईज करणार. अमरदादाही चांगलं क्रिकेट खेळतात, त्यांनाही जुने दिवस आठवले असेल. दिलीप भाऊ देखील असं. संजय दादा तर बऱ्याच स्पर्धामध्ये आपण त्यांना पाहिलं ॲज अ पॅकर म्हणून, ॲज अ प्लेअर म्हणून. शांताराम कोळंबेने 2 षटकार मारले तर 1500 रुपये. कांतीलाल जोशी यांच्याकडून ओव्हर टू कॉम्बॉक्स. ओ टॉपेज घेतले, बॉल पाठीमागे, फिल्डर ओ चुकी करतात. बॉल लॉंग स्टॉप मध्ये निघाला. फिल्डर आहेत, धाव इथून मात्र मिळेल ती मात्र सिंगल. पहिल्या बॉल वरती जर पाहिलं गेलं तर चिरागची विकेट इथून मात्र मिळाली असती. जी विकेट्स कर्जतकरांना माहिती आहे, बदलापूरकरांना माहिती आहे. चिरागनं मयूर पिसेकर चषकामध्ये मॅन ऑफ दी सिरीज मात्र त्यानं मिळवली होती. 6 बॉलमध्ये 6 षटकार देखील याच खेळाडूनं मारले होते. त्याला मात्र पहिल्याच बॉलवरती जीवदान मिळालं आणि तिथून धाबा मिळाल्यात. त्या मात्र 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय श्री 11 चांदई टीमचे. 10 धाबा, विकेट्स आल्या तर 3. चिरागची जर का विकेट मिळवली तर दीप भानुदास झुले यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज. खऱ्या अर्थानं 1000 देखील कमी असतील, कारण की चिराग ज्या पद्धतीनं आता फॉर्म मध्ये चाललाय, चिराग ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय, त्याला पहिल्याच बॉलवरती जीवदान मिळालं आहे आणि त्या जीवदानाचा फायदा आता कितपत उचलेल हे देखील आपल्याला इथून पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय रितेश म्हात्रे खऱ्या अर्थानं 3ऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये धाबा खर्च केल्या होत्या त्या उगी 6 आणि विकेट मिळवल्या होत्या ते मात्र 1. राजेश दिसले दादा, मी विनंती करतो, आपल्याला विनम्रपूर्वक विनंती करतो, आपण मंचावरती आसनस्थ व्हा. अलिबाग चे खरं तर दीप साई झिराड 11 अलिबागचे संघ मालक विनोदजी पेडवी, आपण देखील मंचावरती आसनस्थ व्हा. मॅच ऑन आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हो, स्विचिट करण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा कोणताही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान इथून अगदी आपण पाहताय माधव जोशी यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. शांताराम यांच्यासाठी जे लेफ्टी बॅटर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. विस्फोटक आक्रमकरित्या जे सातत्यानं बॅटिंग करतात. ओ पुढे सरकले, डायरेक्ट हिटचा चान्स. ओ दोन्हीकडे मिस झाला. नॉन स्ट्राईक वरती देखील चुकी झाली आहे. दरम्यान मिळेल ती मात्र सिंगल. चुकी 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 ही सातत्यानं होताना पाहायला मिळाली आहे. पहिल्या वेळी मात्र मिस स्ट्रायपिंग झाले, सेकंड वेळी झाला तिथे देखील मिस स्ट्रायपिंग झाले आणि नॉन स्ट्राईक वरती देखील इथे मात्र मिस झाले. योगेश बघा, 4 वेळेला हिट करण्याचा प्रयत्न झाला तरी बॅटर आउट झाला नाही. आमदार साहेब मंचावर, आमदार साहेबांच्या देखील आपण पाहिलेले आहेत कित्येक विरोधकांनी आमदार साहेबांना हरवण्यासाठी प्रयत्न केले, पण टाळ होऊन जाऊ द्या. दमदार आमदार साहेबांनी बाजी मारलीच आणि आनंद. मी मुक्प्याच्या स्पर्धेमध्ये म्हटलं होतं, मला आजही आठवत आहे. आणि आमदार साहेब पुन्हा विधानसभेवर निवडून जातील आणि तो शब्द खरा ठरलेला आहे. टाळ होऊन जाऊ द्या दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांसाठी. ओ यावेळी अगदी आपण पाहता एक शाखावर मधून बॉल लकडला, डीप मध्ये चालला, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, वेगानं धावतात. ओ कंप्लीटच झाली आहे. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धाबा कंप्लीट झाल्या. धाबा बनवायचा श्री 11 चांदई टीमला. धाबा जर का बनला, टोटल जर का इथून उभारली तर मात्र त्या टोटलला आम्ही खऱ्या अर्थानं डिफेन्स करू. हा खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर मात्र निर्धाव मनामध्ये ठेवून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना श्री 11 चांदई चिराग आणि त्याच्या साथीनं शांताराम कोलंबे आपल्याला पाहायला मिळतात. हो, वेगानं टाकलाय, वेगानं बीट केलाय. डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान चिरागची जर का विकेट आली तर सन्माननीय दीप भानुदास झुले यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. तो चिराग ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच आजच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांची बेजवानीच पाहायला मिळेल. ओ पुन्हा एकदा वेगवान आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा कोणताही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतो. आम्ही अलिबाग वरून इथे उगाच चालू नाहीये.
हे दर्शनारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे खऱ्या अर्थानं अलिबाग टीमची. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती मात्र अवघ्या 13. श्री 11 चांदे ही संख्या म्हटल्यानंतर दिग्गज संघ दादा संघ ज्या संघाकडे पाहिलं जातं. फटका चांगला गॅप मध्ये बॉल सरळ चाललाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन पलीकडे चौकार. तरी धावफलकावरती पाहायला मिळते श्री 11 चांदे टीमची ती मात्र 17 विकेट्स आल्यात त्या 3 षटक क्रमांक 3 देखील समाप्त. थँक्यू योगेश सर. या दरम्यान विशेष सन्मान या मंचावरती केला जाईल. युवकांचे प्रेरणास्थान कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती युवा डॅशिंग दमदार नेतृत्व अमरदादा मिसाळ यांचा सन्मान इथे केला जाईल. मी तीनही आयोजकांना विनंती करतोय की आपण स्वागत कक्षामध्ये मी अमरदादा मिसाळ यांना विनंती करेल. अमरदादा या आणि तीनही आयोजक त्रिमूर्ती विलासजी मोडक गणेशदादा मोडक आणि त्याचबरोबर भानुदाजी धुळे साहेब यांच्या वतीने विशेष सन्मान भव्य स्वागत. युवकांचे प्रेरणास्थान नेहमी प्रत्येकाच्या मनामध्ये नाव असतं ते मात्र युवा डॅशिंग दमदार नेतृत्व माजी सभापती अमरदादा मिसाळ यंग हँडसम स्टायलिश सभापती आदरणीय अमरदादा मिसाळ यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. मनपूर्वक स्वागत मनापासून धन्यवाद अमरदादा मिसाळ. आपण या स्पर्धेमध्ये आवर्जून या स्पर्धेला सदिच्छा भेट. त्यानंतर या ठिकाणी आदरणीय युवा नेतृत्व राजेश दिसले दादा यांचा देखील सन्मान केला जाईल. राजेश दादा विनंती करतो आपण या. आणि किशोरजी लष्करे साहेब यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. किशोरजी लष्करे साहेब आपणास विनंती करतो आपणही या. आणि अलिबाग संघाचे संघमालक विनोदजी पेडवी यांचा देखील सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय राजाजी दिसले यांचा सन्मान या ठिकाणी करावा. रॅलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत कृपया रॅलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत आपण सर्वांनी रॅलिंगच्या बाहेर व्हा ही मी विनंती करतोय राजेश देसले यांचा. आणि आता आपण जाऊया. खरं तर सामना ड्रिंक्स ब्रेक आलेला आपण जाऊया. सन्माननीय सर्वजण वाट पाहतात की आमदार साहेबांचं स्पीच कधी येईल. तर ही क्रीडा स्पर्धा भव्य अशी स्पर्धा आमदार साहेबांच्या नावाने 3 आयोजक त्रिमूर्ती आयोजक आणि मी आता आमदार साहेबांकडे जाईल. आमदार साहेब कसं वाटतं सावळे हेदवली हा विभाग प्रचंड जनतेचं आपल्यावरती असणारं प्रेम आणि या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आता आमदार साहेब उपस्थितांना संबोधित करतील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन. आज या ठिकाणी सावळे गावातील माझ्या सहकार्यांनी आमदार चषक 2026 या प्रकाश झोतातील टेनिस क्रिकेटच्या सामन्यांचं सुंदर असं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आजचा हा शेवटचा दिवस आहे. त्या निमित्ताने उपस्थित असणारे आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी सन्माननीय दिलीप तामाणे असतील, रमेश मतिया असतील, मनोहर थोरवे असतील, त्यानंतर अमर मिसाळ असेल, दीपक माझा सहकारी, सर्वच आपण शिवसेनेचे पदाधिकारी, त्याच्यामध्ये संजयजी तांबोली असतील आणि खास करून आमचा या परिसराचा धाण्यावाग नाथाभाऊ आणि आपण जितू असेल, सर्वच आपण मान्यवर. आणि आज खास करून या परिसरातील माझे हे सावेळे गावातील त्रिदेव त्रिमूर्ती, त्याच्यामध्ये गणेश मोडक, भानुदास धुले आणि विलास मोडक आणि संपूर्ण सावेळे गावातील हे सगळे माझे सहकारी आणि हेदवलीचे संतोष मस्कर असेल, माधव जोशी असतील, हे सारे आपण शिवसेनेचे सगळे आपण प्रमुख पदाधिकारी, आपण सर्वांनी आज या ठिकाणी या आमदार चषक 2026चं आयोजन, भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी गणेश मोडक आपण ग्रामपंचायत सदस्य आणि आपण भानुदास धुळे आणि विलास आपण सर्वांनी जे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या तिन्ही माझ्या वीरांसाठी.
की अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी क्रिकेट सामन्यांचं करण्यात आलेलं आहे. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की ज्यावेळेस या मतदारसंघाचा आमदार झालो तेव्हापासूनच सावळे गाव हे माझं आपल्या हक्काचं गाव या परिसरातील, आणि म्हणून या सावळे गावाकडे पाहिलं जातं, आणि म्हणून सातत्याने सावळे गावाला जेवढं काही योगदान या मतदारसंघाचा आमदार झाल्यापासून प्रामाणिकपणे आत्तापर्यंत देत आलेलं आहे. आणि आजही तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो की याच बजेटला गेली कित्येक वर्ष सावळे गाव ते हेदवली हा MDR असणारा रस्ता जवळजवळ 5 कोटी रुपयाचा निधी आपण या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी आपण मंजूर करून दिलेला आहे. त्यामुळे या परिसराची नव्याने डेव्हलपमेंट होत असताना हा एक ऐतिहासिक निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचं कारणच हे आहे की आजची ही स्पर्धा आपण पाहताय की हे आमदार साहेबांवर प्रेम करणारी सारी मंडळी, गणेश असेल, हे सर्व माझे सगळे जुने सहकारी आहेत. मधल्या काळामध्ये जी काही शिवसेना दुभंगली गेली आणि आपापसात मतभेद या ठिकाणी राहिले, काही अजून कार्यकर्ते आजही त्या ठिकाणी आपल्या उभाटामध्ये त्या ठिकाणी आहेत, पण आपण सगळ्यांनाच एकत्रपणे घेण्याचा पुढील काळामध्ये प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. आणि शिवसेना वाढीसाठी सातत्याने आपण सारेजण या ठिकाणी प्रयत्न करत असताना आज भव्य दिव्य अशा आमदार चषक स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. दोन्ही संघांना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. अतिशय सुंदर असं नियोजन प्रकाश जोतातील सामन्यांचं या ठिकाणी सावळेगावच्या सगळ्या माझ्या क्रिकेटप्रेमींनी आणि माझ्या या सहकाऱ्यांनी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्यांचं आयोजकांचं मनापासून मी अभिनंदन करतो की सुंदर अशा स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करत असताना क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे आणि या खेळातून आपलं मनोधैर्य वाढत असताना आपल्याला जसं आपण एक संघटनात्मक बांधणी करत असतो तशी संघसुद्धा एक बांधणी होत असते आणि ती या ग्राउंडवर आपण स्पर्धेच्या माध्यमातून पाहत असतो. आज अनेक खेळाडू या कर्जत तालुक्यातून तयार होत आहेत आणि एक प्लॅटफॉर्म कशा पद्धतीने असावा ते सावळे गावातील या ग्राउंडवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं की सुंदर असं ग्राउंड, म्हणजे यावर्षी मला असं ग्राउंड पाहायला मिळालं नव्हतं. हे पहिल्यांदा या ठिकाणी या वर्षाचं सुंदर असं ग्राउंड सावळे गावातील माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी आपण या ठिकाणी बनवलेलं आहे. मी मनापासून आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सगळ्या स्पर्धकांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद आमदार साहेबांनी सर्व आपल्या असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व खेळाडूंना देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. आमदार साहेबांचा मनापासून धन्यवाद. मॅच चालू आहे, आपण जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. त्यानंतर योगेशजी डोळे सरांचा आवाज. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं आमदार साहेबांचं मनोगत तुम्ही ऐकलं, प्रसन्न होणार आहे मनोगत. नेहमीच खऱ्या अर्थानं ज्या वेळी आम्ही कोणतीही स्पर्धा ज्यावेळी कव्हर करत असतो त्यावेळी आमदार साहेबांचं मनोगत हे नेहमी खऱ्या अर्थानं हे प्रसन्न करणारं मनोगत आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. यावेळी ड्राईव्ह केलं ऑन साईडला, लॉंगॉनमध्ये फिल्डर आहेत, धाव मिळेल एक. शांताराम कोलंबे यांच्या बॅटमधून तो षटकार आला, तो खऱ्या अर्थानं षटकार या मॅचचा महत्त्वपूर्ण षटकार श्री 11 चांदई टीमसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा आल्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आली, सिंगलला धावफलक जाऊन पोहोचला आहे ते 25. सॅकिंग एनवरती चिरागला तुम्ही पाहताय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रारंभ पाटील. शॉर्ट बॉल शॉर्ट पुल केलाय, लॉंगॉन मध्ये फिल्डर आहे, डाऊन दी बॉल पकडली, एक कॅच मिळाली या मॅचची गोल्डन विकेट. चिराग बाद. की जो रस्ता व्हायला पाहिजे तो रस्ता आमदार साहेबांनी 5 कोटी रुपयांचा निधी त्या रस्त्यासाठी मंजूर केला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आमदार साहेबांसाठी. थँक्यू, धन्यवाद आमदार साहेबांचे. ऐकूया आवाज योगेशजी ढोळे सरांचा. एक कॅश प्राइज बघा, सुभाषजी गोमारे, दिलीप धुळे यांच्याकडून एका सिक्सरसाठी 1000.
अजय सर, जेवढे बॉल डिलेवर्ड होत नाही तेवढे कॅश प्राईज पाहायला मिळतात. म्हणजे आमच्याकडे देखील तेवढेच कॅश प्राईज येतात, तुमच्यापर्यंत देखील तेवढेच कॅश प्राईज येतात आणि गेले 4 रात्रीमध्ये तेवढेच कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे जेवढे 2 रात्रींमध्ये आम्ही या स्पर्धेमध्ये होतो तेवढेच कॅश प्राईज आम्हाला पाहायला मिळाले आणि आज देखील आपण पाहताय शेवटच्या रात्रीमध्ये तेवढेच कॅश प्राईज या ठिकाणी पाहायला मिळतात. विकेट आले, चिराग बाद झाले मैदानाच्या आतमध्ये. कर्जत टेनिस क्रिकेटमधील मोस्ट ऑलराऊंडर प्लेयर वैभव थेर. हो, आल्या प्रहार चढवलाय, बॉल चाललाय, वारिस लॉंग ऑफ सीमा पार, मोठ्याचा वहार, धावा मिळतील 6 षटकार. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन, टीमचा सर्व ज्यानं खऱ्या अर्थानं या टीमला एकत्रित बनवून ठेवलंय, ज्यानं या टीमला लीड केलाय आणि लीड करत असताना लीडची हड्डी बनला, तो मोठ्या मैदानाच्या आतमध्ये वैभव थेर पहिल्या बॉलवरती षटका ठोकतोय आणि सन्माननीय या दरम्यान मनोहर शेठ थोरवे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज झालाय ते वैभव थेर साठी. हो, यावली टॉपेश पाठीमागे एसटी रक्षक आहेत, पकडली कॅच, टीप अटॅक, जास्त तसं प्रत्युत्तर, एक तेरी तो एक मेरी, विकेट आली आहे. वैभव थेर बाद. ती छोटम शेठ भोईर यांचे सुपुत्र, यांचा पुतण्या, माफी असावी, यांचा पुतण्या अभि भोईर यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. आणि प्रारंभाने जी विकेट घेतली ना चिराग कोळंब्याची, 6 सिक्सर मारणारा फलंदाज होता चिराग कोळंबे, त्याच्या विकेटसाठी अभि भोईर यांच्याकडून 1000, विनोदजी पेडवी यांच्याकडून 1000, कांतीलाल जोशी यांच्याकडून वैभव थेरच्या षटकारासाठी 1500 रुपयाचा कॅश प्राइज होता. 3 मारले तर होते, 2 मारले तर होते आणि वैभव शांताराम कोळंबेने जरी मारले तरी कांतीलाल जोशी यांच्याकडून 1500. हो, शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑन पुल केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप मध्ये चाललाय बॉल. फिल्डर अगदी आपण पाहता त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज भोसील पारम पाटील तोपर्यंत धाव मिळाली. सिंगल 32 धाव फलकाबाजी. चांदई टीम साठी कॅश प्राइज झालाय सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल सन्माननीय गणेशजी दलवी साहेबांकडनं. चांदई टीम यांच्यासाठी कॅश प्राइज झालाय आमचे उद्योजक सन्माननीय गणेशजी दलवी यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल सलगच्या 3 षटकारांसाठी. अजय डायरे यांच्याकडे तुम्ही कॅश प्राइज लावू शकता, कारण की कॉमेंट्री बॉक्स भरपूर बिझी आहे. कारण की जेव्हापासून आम्ही मायक्रोफोन हातामध्ये घेतला आम्ही कॉमेंट्री कमी आणि कॅश प्राइज जास्त लावलं. ओव्हर क्रमांक 4 समाप्त झालाय. धाव फलकावरती श्री 11 चांदई टीमच्या 32. शेवटचं षटक बाकी आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय शांताराम कोलंबे आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय तेजस. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. जो तेजस कोलंबे मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती दाखल झालाय. शांताराम कोलंबे खऱ्या अर्थानं मैदानाची सिच्युएशन षटकार हॅट्रिक साठी संतोष मस्कर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक साठी भानुदाजी दुले यांच्याकडून 1000. म्हणजे आता फक्त आम्हाला कॅश प्राइजच सांगायचे आहे. मैदानामध्ये काय चाललंय ते फार दूरच ठेवूया, परंतु जे काय चाललंय ते खूप काही चांगलं चाललंय. शेवटचे षटक गोलंदाजी मार्कवरती स्वरूपला तुम्ही पाहताय. सॅकिंगवरती तेजस. ओ, पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पंच सांगतात आउटसाइड दी ऑफ स्टंप. अगदी आपण पाहता इथे मिस करता एक धाव जरूर पाहायला मिळते लेग बायच्या साह्यानं.
लेग बॅच्या साह्याने आलेली सिंगलच्या साह्याने धावफलक जाऊन पडले 33 धावफलकावरती श्री 11 चांदई टीमच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जबरदस्त मॅच. हाय व्होल्टेज रामा मैदानाच्या आतमध्ये. जरी धावा तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये कमी वाटत असतील परंतु चांदई टीमकडे गोलंदाजी देखील तितक्याच ताकदीची आहे, धारदार असणारी गोलंदाजी. आणि त्याच्या समोर आपण पाहता अलिबाग संघ, म्हणजे अगदी आपण पाहायला गेलं तर यावेळी कट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत, शॉट फाईन लेगला बॉल चाललाय, धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. हा प्रयत्न सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाजानं ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली अलिबाग वरून खऱ्या अर्थानं संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला कळताना पाहायला मिळतोय. आमदार चषक 2026 दुर्वा 11 क्रिकेट संघ सावलेनं आयोजित केलेली स्पर्धा. यावेळी अगदी आपण पाहता हेलिकॉप्टर पद्धतीनं उडवलाय, बॉल अगदी डीपमध्ये चाललाय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं, कन्वर्ट केली गेली आहे. 2 धाबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय भानुदासजी दलवी असतील, विलासजी मोडक, गणेशजी मोडक साहेबांनी, भानुदासजी दुले आणि तदनंतर गणेशजी मोडक, विलासजी मोडक साहेबांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा आपण पाहताय आमदार चषक 2026. दोन धाबा आल्या, 2 धाब्यानं धावफलक 35. वेगवान परंतु पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव, एक्स्ट्राच्या धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले 36. या दरम्यान बघा आयोजकांच्या वतीनं सूचना येते की पंचांवरती कुठल्याही पद्धतीचा दबाव टाकण्याचा प्रयत्न कोण करणार नाही. तसं केल्यास त्या संघाला कदाचित या स्पर्धेमधून बाद केलं जाईल. ऑफिशियल फील्डिंग टीमचा DRS आहे का? यस, फील्डिंग टीमनं DRS घेतला. जसं पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलं तर पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केला त्या अलिबाग टीमनं. आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांचा देखील डिसिजन आला, इट्स अ व्हाईट बॉल, म्हणजे आता DRS देखील गमावला तो अलिबाग टीमनं. एक्स्ट्राची धाव ही धाव फलकावरती आले 36 धाव फलकावरती पाहायला मिळतात. विकेट्स आल्यात त्या मात्र महत्वाच्या 5 विकेट गमावल्यात त्या मात्र श्री 11 चांदई टीमनं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अलिबाग टीमकडनं. भरपूर दूरवरचा प्रवास करून खऱ्या अर्थानं आमदार चषक 2026 मध्ये हा संघ या ठिकाणी उपस्थित झाला आणि त्यांचा दर्जेदार खेळ. यावेळी ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट केला, डीप मध्ये बॉल चाललाय, फिल्डर आहेत, 1 धाव कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न. सेकंड धाव घेताना मात्र तेजसला बाद व्हावं लागेल. विकेट सॅक्रिफाईस झालेत. शांताराम कोलंबे यांना स्ट्राईक हवी आहे आणि त्यासाठी अगदी आपण पाहता ती विकेटचं सॅक्रिफाईस करण्यात आलं. विकेट मिळाली आहे आणि आता मात्र धाव फलकावरती पाहायला मिळते 37. 40 प्लस धावा या धाव फलकावरती खऱ्या अर्थानं ती फायटिंग टोटल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 40 सेक्शन मुख्य व्यासपीठावरती आपण पाहता कर्जत खलापूर विधानसभेचे दमदार कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे साहेबांचा सोबत खऱ्या अर्थानं 40 सेक्शन या ठिकाणी होताना आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते. दरम्यान सिंगल धाव आली आहे, सिंगलला धावफलक जाऊन पोहोचेल ते 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील आतापर्यंत 5 बॉल समाप्त झालेत, म्हणजे शेवटचा बॉल बाकी आहे आणि सॅकिंग एंडवरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल ऋतिक. इतक्या पाठीमागे फाटका तर लॉप केलाय, फिल्डर आहेत, पकडली आहे कॅच. ऋतिक कोलंबेला देखील परतावा लागेल. शेवटच्या बॉलवरती धावा एकंदरीत श्री 11 चांदई टीमनं बनवलात पहिल्या सत्रामध्ये 38 आणि टार्गेट ठेवलाय अलिबाग टीमच्या अगेन्स्ट ते मात्र 39. 39 या धावसंख्येचे, म्हणजे 30 बॉल मध्ये अलिबाग टीमला धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 39. यस, थँक्यू योगेश सर. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईल. आमदार साहेब एक टॉस आपल्या शुभ हस्तेतून करावा ही विनंती आहे. चला टीम कॅप्टन भडवल B+ आणि SBCC उमरलीचे कर्णधार आमदार साहेबांच्या शुभ हस्ते मानाचा हा टॉस केला जाईल. भडवल B+ चे कॅप्टन आपण धावत या आणि SBCC उमरलीचे कॅप्टन आपणही धावत या. आमदार साहेबांच्या शुभ हस्ते सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचचा टॉस इथे केला जाईल. प्रचंड गर्दी
प्रचंड गर्दी या ठिकाणी आपण पाहतोय. सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या समवेत फोटो सेशन सुरू आहे. खरं तर सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. दोन कॅप्टन लवकर आपण टॉस साठी या. भडवल बी प्लस चे कॅप्टन उमरोलचे मी विनंती करेल आमदार साहेबांना की मानाचा हा टॉस आमदार साहेब पुढील मॅचचा मानाचा टॉस आपल्या शुभ हस्ते करावा. ही क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेला 4 चांद आमदार साहेबांच्या आगमनाने आणि आमदार साहेब आता या स्पर्धेतून रजा घेत आहेत. खरं तर या विभागामध्ये 5 कोटींचा निधी मात्र रस्त्यासाठी मंजूर केलेला आहे. खरं तर 3000हून अधिक कोटींचा निधी खरं तर कर्जत खालापूर मतदारसंघात आणणारे खरं तर सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब त्यांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या समवेत या स्पर्धेतून रजा घेत आहेत. त्यांच्या आयोजकांच्या वतीने सावळे हेदवडी ग्रामस्थांच्या वतीने मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच आमदार साहेब आणि सर्वांचे मनोहरजी थोरवे साहेब यांचे देखील मनापासून आभार. त्यांनी दिलेला शब्द आणि आमदार साहेबांच्या नावाने उभारलेली ही स्पर्धा आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक हे मात्र सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब यांचे बंधुराज माजी उपसभापती मनोहरजी थोरवे साहेब आणि सर्वांचे धन्यवाद सर्वांचे आभार. आणि जाऊया सेकंड इनिंग कडे जिथे मात्र दमदार फाईट होईल. परत एकदा श्री11 जयशंकर चांदई विपक्षात लढतोय दीप 11 साई झिराड अलिबाग हा संघ. ओव्हर टू कम बॉक्स. थँक्यू सो मच अजय डारे सर. 39 धावा बनवायचे अलिबाग टीमला इथून 30 बॉलमध्ये. बाप कसं आव्हान आहे 30 बॉलमध्ये 39 धावसंख्येचं. परंतु जजाबली कमी धावसंख्येचं आव्हान असतं त्याताबली खऱ्या अर्थानं मॅचेस या खऱ्या अर्थानं हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात. तर शेवटच्या बॉल पर्यंत निर्णायक क्षणी जाताना पाहायला मिळतात. पहिला बॉल गोलंदाज हो पहिलाच बॉल ड्राईव्ह केला लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे तो चांगली गुड फिल्डिंग पाहायला मिळते. फेकी देखील अचूक मिळेल ती मात्र सिंगल. पहिल्या षटकून गोलंदाजी मार्क होते आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज ऋतिक कोलंब जे खऱ्या अर्थानं बॅटिंग करण्यासाठी फार उशिराने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. कारण सातत्यानं श्री11 चांदई टीम कडनं ऋतिकला तुम्ही 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावरती पाहता. हो बाची कडा शॉट थर्ड मॅन पासून बॉल निघाला. डीप थर्ड मॅन सी वापर लक फॅक्टर ओपन अलिबाग टीम साठी मिळालाय चौकार.
चौकार आलाय अगदी आपण पाहताय शॉट थर्डमॅन एसटी रक्षक हे दोन्ही बीट झालेत आणि मला तिथून चौकारच पाहायला मिळतो. षटकार हॅट्रिकसाठी उल्हाजी धुळे यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आणि जेव्हा वैभव थेर बॉलिंगसाठी येईल त्याने विकेट घेतली तर वैभव तामाने यांच्याकडून 1,000. 5 धावा फलकामध्ये पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि सेकंडच बॉलवरती ऋतिक कोलंबच्या विरोधामध्ये तो चौकारच पाहायला मिळतोय. यावेळी ऑन साइडला बॉल सीमा पार धावासा षटकार. रितेश मात्रे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतं. काय जबरदस्त बॅटिंग करतात. 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना आतापर्यंत धावा त्यांनी जमा केला तर मात्र 11. हो वेगवान अगदी प्रचंड वेगानं यावेळी मात्र बीट केला ते मात्र फलंदाज रितेश मात्रेला डॉट बॉलच फेकला ऋतिकनं. ऋतिक गोलंदाजी मार्क मध्ये पहिलं षटक घेऊन आला. पहिल्या 3 बॉल मध्ये 11 धावा खर्च केला आणि तदनंतर मात्र हा डॉट बॉल तो बरंच काही सांगून गेलाय. खऱ्या अर्थानं 39 धावसंख्येचा बचाव करत असताना ते डॉट बॉल हे मोठं समीकरण राहणार आहे श्री 11 चांदई टीमसाठी. जेवढे डॉट बॉल येतील तेवढं खऱ्या अर्थानं या मॅच वरती ती पक्कड मजबूत होईल. विकेट्स डॉट बॉल हे खऱ्या अर्थानं समीकरण राहणार आहे श्री 11 चांदई टीमसाठी. परंतु इथे जर पाहिलं तर 3 बॉल मध्ये 11 आला आणि चौथा बॉल जो खऱ्या अर्थानं आपण पाहता ऋतिक दलबीनं डॉट बॉल फेकला. हो इथून अगदी आपण पाहता बाची खडा मिळाली विकेट मोठी विकेट रितेश मात्रे बाद. एक या विकेट साठी खऱ्या अर्थानं प्रयत्न गोलंदाज ऋतिकचा आपल्याला पाहायला मिळतो. आता त्यानं तो विकेट्स मात्र मिळवली. 2 मोठे फटके त्याच्या विरोधामध्ये जरूर आलेत परंतु तदनंतर त्यानं कमबॅक केला आणि त्यानं मात्र ती विकेट्स मिळवून दिले. विकेट जर का मिळाल्या डॉट बॉल जर का आले तर मात्र या धावसंख्येचा बचाव या ठिकाणी होऊ शकतो. या ठिकाणी आपण पाहतो आमदार ट्रॉफी मध्ये कशेळेचे जुने जाणते दिग्गज क्रिकेटपटू आणि PWD मध्ये कार्यरत असणारे आदरणीय मारुती शेळके साहेबांचं सहर्ष स्वागत. 11 धावफलकामध्ये पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. शेवटचा बॉल हो प्रचंड वेगानं टाकलेला बॉल बीट करून गेला बॅटरला. षटक क्रमांक 1 समाप्त झाला. ऋतिक कोलंबेचा धावा खर्च केला त्या 11 विकेट मिळवलं 1 बचाव करायचा आहे तो मात्र 39 या धावसंख्येचा. जरी धावा कमी वाटत असेल तरी देखील श्री 11 चांदई टीमकडे बॉलिंग अटॅक देखील तेवढाच कमालीचा. कर्जत तालुक्यामधून नेहमीच खऱ्या अर्थानं आपण हा संघ जो खऱ्या अर्थानं विविध ठिकाणामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. नेहमीच रायगडामध्ये रायगडच्या बाहेर ठाणेमध्ये संपूर्ण अगदी आपण पाहता जिल्ह्यामध्ये खेळणारा हा संघ आपल्याला आज या कर्जत नगरीमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. नेहमीच कर्जतचं नाव
आणि या ठिकाणी खरं तर आज विशेष आकर्षण या फायनल रात्रीमध्ये अखंड महाराष्ट्रभर ज्या बैलाने मालकाचं नाव केलं, हेदवलीचे माजी सरपंच जयदाजी बोडके यांचा रायबाप 35-35 कित्येक बिंजोडचं मैदान गाजवणारा रायबाप 35-35 या नंदी बैलाचं आगमन काही मिनिटात होईल. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, षटकार आला. टीम आपल्याला पाहायला मिळते. हो, यावेळी पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. इथून अगदी आपण पाहता चिरागना डॉट बॉलच फेकला. पहिल्या बॉलचे षटकार आला आणि त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता श्री 11 चांदई टीमला जर का या धावसंख्येचा बचाव करायचा आहे तर मात्र विकेट्सच्या मात्र मिळवाव्या लागतील, डॉट बॉल फेकाव्या लागतील. त्याच वेळी या धावसंख्येचा बचाव होऊ शकतो. यावेळी एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल उडवला, फिल्डर पाहतच राहिले, बॉल सीमा पार, धावा 4, चौकार. डीजे थोडं थांबवतो. या दरम्यान भोसले साहेबांचं आगमन या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत. आणि सावळे हेदवली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आदरणीय तानाजी भोरडे साहेबांचं आगमन. आमदार चषक 2026 सावळ्याची ही स्पर्धा. तानाजी भोरडे साहेबांचं शुभ आगमन आणि आयोजकांच्या वतीने, त्रिमूर्ती आयोजकांच्या वतीने तानाजी भोरडे साहेबांचं मनपूर्वक स्वागत. विनंती करेल तानाजी भोरडे साहेबांना की आपण मंचावरती येऊन सन्मानाने आदरपूर्वक आसनस्थ व्हा. 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. ओ, यावेळी फटका ऑन साईडला केला, फिल्डर फक्त पाहतच राहते, बॉल सीमा पार, काव कॉर्नरला ठोकलाय. आणखी एक दर्जेदार षटकार. मोहनदादा मोडक आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हा. स्वप्नील दलवी आपण देखील मंचावरती. आणि या दरम्यान फटका हवेत होता, कॅचसाठी प्रयत्न झाले पण इथून सिंगल वरती थांबवले. 29 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतील. 29 धावा धाव फलकावरती बनवाच्या 39 आहेत. अलिबाग टीमला आतापर्यंत सेकंडवर प्रोग्रेसमध्ये असताना धावसंख्या 29 पर्यंत पोहोचली आहे. म्हणजे आता 10 धावसंख्येची आवश्यकता. आउटसाइड ऑफ सम पंच सांगतात. इथून मात्र षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. अलिबाग टीमची 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 1 बाद 29.
योगेश सर, खरं तर सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये खरं तर तो क्षण देखील आता डोळ्यात सामावण्यासारखं आहे. अखंड महाराष्ट्रभर ज्या बैलाने मालकाचं नाव केलं तो हेदवली गावचे सरपंच जयदाजी बोडके साहेबांचा रायबाप 35-35 या नंदी बैलाची ग्रँड एंट्री काही क्षणात जयदाजी बोडके साहेबांचा रायबाप 35-35 या ग्राउंड वरती येणार आहे. तानाजी बोर्डे साहेबांचं सहर्ष स्वागत, रवींद्र हगवणे साहेब आणि भोसले साहेबांचं मनपूर्वक सहर्ष, त्याचबरोबर शेळके साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत. हो पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, बरोबर फिल्डरच्या हातामध्ये मिळाली विकेट. वैभव थेर गोलंदाजी मार्क वरती आला ना पहिल्याच बॉल वरती त्याला मिळाली आहे ती मात्र विकेट. सचिन मात्रेची मोठी विकेट्स मिळाली आहे ती मात्र आता श्री 11 चांदई टीमला. वैभव थेर आता खऱ्या अर्थानं प्रत्येक प्रेक्षक वर्गाला देखील हा प्रश्न पडलाय की वैभव थेर गोलंदाजी मार्कमध्ये उशिराने आलाय की काय, कारण की वैभव थेरकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे खऱ्या अर्थानं ते पोटेन्शियल आहे, तो कोणत्या क्षणी पलटवार करू शकतो. त्याची गोलंदाजी आपण सातत्यानं पाहिली आहे आणि त्यानं मात्र जसा गोलंदाजी मार्कवरती आला आणि पहिल्याच बॉलवरती त्यानं सचिन मात्रेला मात्र त्यानं बाद केला. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज साहिल मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. Oh, is not taken. One more wicket down. फलंदाज बाद साहिल मात्रे has to the depart. आणखीन एक विकेट आली तर आमदार चषक 2026 चे मुख्य आयोजक आदरणीय गणेशदादा मोडक यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल ते वैभव थेर साठी. वैभव थेरनं जर का दांडी गोल केली तर मात्र कांतीलाल जोशी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. वैभव थेर साठी बरंचसं कॅश प्राइज लागलं जातं. आदरणीय गणेशदादा मोडक यांच्याकडनं देखील एक विकेट साठी आणखीन एक विकेट आली तर 500. दीप भानुदास जुले यांच्याकडून आदित्य वैदी यांच्या अजिंक्य वैदी यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. धाव फलकावरती 29-29 आहेत, बनवायचे अजून 10 आहेत. 39 धावसंख्येची आवश्यकता, परंतु बॅक टू बॅक विकेट्स इथून आपल्याला पाहायला मिळतं. या मॅच मध्ये पलटवार करू शकतो आणि त्यासाठी मात्र वैभव थेरनं स्वतःकडे मात्र गोलंदाजी घेतली. मोठ्या या नावानं खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळाली आहे. भरपूर सारा प्रचलित असणारा हा खेळाडू कांतीलाल जोशी यांच्याकडून आणखीन एक विकेट जर का वैभव थेरनं मिळाली तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि दांडी गोल केली तर 1000. धावसंख्या 29, बनवायचे 10. 39 धावसंख्येची आवश्यकता आहे. वैभव तामाने यांच्याकडून लगातार 2 विकेट साठी 2000. हो यावेळी बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. धाव इथून मिळणार नाहीये, डॉट बॉलच पाहायला मिळतो. वैभव थेर टीमचा कॅप्टन आहे आणि या टीमला लीड करतोय, त्याच्यामुळे त्याच्याकडे संपूर्ण टीमची जबाबदारी. 39 धावसंख्येचे बचाव करत असताना भले दोन ओव्हर मध्ये 29 धावा आल्या असतील तरी देखील मला आता धावसंख्येचा बचाव करायचा आहे
आणि तो ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना 2 विकेट्स तर त्यानं मात्र मिळवल्यात आणि आता मात्र 2 डॉट बॉल देखील त्याने फेकलेत. शेवटचे 2 बॉल या षटकातील बाकी आहेत वैभव थेरच्या. धावसंख्या धावफलकावरती आहे अलिबाग टीमची 29. सॅकिंग एंडवरती आपण पाहतात नवीन फलंदाज अजिंक्य आपल्याला पाहायला मिळतात. हो यावेळी ऑन साईडला टर्न केला. वाडी स्लॉंगर मध्ये बॉल चालला. फिल्डर आहेत. धाव मिळेल फक्त सिंगल मध्ये धावफलक जाऊन पोहोचले ते 30. 5 बॉल मध्ये वैभव थेरनं धावा खर्च केल्या त्या फक्त एक धावताना खर्च केले. जबरदस्त गोलंदाजी. काय कमालीची गोलंदाजी राहिली वैभव थेरची. मोठ्या या नावाने खऱ्या अर्थानं प्रसिद्ध असलेला खेळाडू आपण पाहताय. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच खऱ्या अर्थानं अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू, आपला टीमला लीड करणारा हा खेळाडू नेहमीच नावारूपाला आला. हो स्विच हिट केला. स्विच आहे बॉल सीमा पार. धावा 6. षटकार. 5 बॉल मध्ये 1 धाव खर्च केली होती वैभव थेरनं, परंतु शेवटच्या बॉल वरती हा स्विच हिटचा फटका देऊन जाईल. 440 ओव्हरचा झटका. 6 षटकार. जाऊन पोहोचले 36. 12 बॉल मध्ये धाबा बनवायचे आहेत त्या 3. 12 बॉल 3. दीप साठी विशाल दळवी मामा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. मामाकडून बाच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं आणि परफेक्ट नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम मामांकडून पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकामध्ये पाहायला मिळते 36. 12 मध्ये बनवायचे 3 पाहिजेत. असेल 500,000 तर लावून टाका. अजिंक्यनं षटकार मारून ही मॅच जर का फिनिश केली. दीप धुळे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. षटकार मारून जर का मॅच फिनिश केली तर दीप धुळे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाजी मार्कवरती आतिश कोलंबे यांना तुम्ही पाहता. 12 मध्ये 3. हो ऑन साईडला फटका तर केला. मिस टायमिंग आहे. फिल्डर आहे. डाऊन दी बॉल पकडली. एक कॅच मिळाली आहे विकेट दीपची. असं पाहायला मिळेल. सेकंड राऊंडला सुरुवात होईल आणि सेकंड राऊंडची ती पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे तुम्ही पाहणार आहात स्वर्गीय भास्कर 11 भडबल B+ आणि त्याच्या विरोधामध्ये SBCC उमरोली. बिग लढत, बिग फाईट. हो ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहेत. धाव मिळेल इथून सिंगलला धाव फलक जाऊन पोहोचले ते मात्र 37. 2 धावसंख्येची आवश्यकता. कदाचित बॉलिंग क्रम चेंज केलाय श्री 11 चांदई टीमनं. 39 धावसंख्येचा बचाव करायचा होता. आतिश कोलंबे आणि वैभव थेर हे खऱ्या अर्थानं उशिराने का आले हे प्रत्येक प्रेक्षक वर्गाला देखील इथून प्रश्न पडला असेल. कारण की वैभव थेर, आतिश कोलंबे हे प्रामुख्यानं गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. नेहमी इकॉनॉमिकल षटक हाताळणारे गोलंदाज आहेत आणि ते खऱ्या अर्थानं 39 धावसंख्येचा बचाव करत असताना थोडेसे उशिराने आले आणि आता उशीर झालाय की काय
श्री 11 चांदई टीमसाठी असाच प्रश्न सर्वांना पडला. हो, हलक्या हातानं फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी सेट केलं. बघा आतिश कोलंबे काय जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी हाताळतात. बरोबर ज्या पद्धतीनं फिल्डिंग सेट केली आहे त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सेट करतायत. प्रामुख्यानं चांगले क्रिकेट खेळलेत आणि नेहमी क्रिकेटला यावेळी समोर लॉप केला. बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमा पार. विजयाचा शंखनाद करणारा विजय षटकार मॅच जिंकली आहे ती मात्र अलिबाग टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम, श्री 11 चांदई. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि या मॅचचा मान ऑफ द मॅच आमचे साथी स्कोरर आम्हाला सांगतील. 4 रन देऊन ज्यानं 2 विकेट्स मिळवल्या तो साहिल मात्रे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.